आजकाल डाएटबद्दल आपण इंटरनेटवर आणि टी व्ही चॅनल्सवर इतकी माहिती ऐकतो, इतकी माहिती वाचतो की खरं काय आणि खोटं काय आपल्याला समजेनासं होतं. मग आपल्याला कन्फ्युजन होतं, मग त्याचं आपल्याला गिल्ट येतं आणि आज हेच गिल्ट आणि कन्फ्युजन दूर करायला आपण बोलवलं आहे मिस वृषाली मेंदळे यांना. वृषाली मेंदळे या पुण्यातील एक प्रसिद्ध फिटनेस एक्सपर्ट आणि वृषाली स्लिमिंग सेंटरच्या संस्थापिका आहेत. ओबेसिटी कमी करणे, डायबिटीस कंट्रोल आणि टार्गेटेड फिटनेस मॅनेजमेंट या क्षेत्रात त्यांनी हजारो लोकांना मदत केली आहे. त्यांची खासियत काय? त्यांनी तयार केलेला भारतातील पहिला पेटंटेड टार्गेटेड रिडक्शन पॅटर्न, ज्यामुळे जिमशिवाय घरच्या घरी प्रभावी वजन कमी करता येते. त्यांच्या कामाला अनेक मेडिकल आणि फिटनेस संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. त्यांनी पुस्तके लिहिली आहेत आणि देशभरात सेमिनार्स घेतले आहेत. फक्त फिटनेस कोच नाही, तर त्या हजारो लोकांच्या ट्रान्सफॉर्मेशन मागची खरी ताकद आहे. मॅडम, तुमचं सर्वप्रथम स्वागत न्यूज इंटरप्रिटेशनच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. आणि आपण बोलूच आपण प्रश्न घेऊच पण सर्वात पहिला प्रश्न असा आहे की एक्सरसाइजला पर्याय हा एक्सरसाइज असते, बरोबर? मला आता याच्यात थोडंसं डीप जायचं आहे की जेव्हा आपण एक्सरसाइज म्हणतो, एक्सरसाइजमध्ये जनरली आता माझ्या जनरेशनची जी लोक आहेत त्यांना दोन प्रकार साधारण माहिती आहेत. एक आहे जिम, वेट ट्रेनिंग, आणि दुसरं आहे कार्डिओ. तर मला समजून घ्यायचं आहे की नक्की आपल्याला काय सुटेबल आहे. खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे पुरुष जेव्हा जिम्नॅशियमवर ॲडमिशन घेतात, कन्व्हेन्शनल जिमवर, तेव्हा त्यांच्या डोक्यात दोन गोष्टी असतात की मला एकाच वेळेला मला वेट लॉसही करायचं आणि माझं बॉडी बिल्डिंग तेव्हाच होईल. मग पण ह्याच्यामध्ये एक चूक अशी होती की जेव्हा तुम्हाला वेट ट्रेनिंग करायचं असतं तेव्हा कमी वेट्स आणि जास्त रिपिटेशन हे टेक्निक असतं. पण आपण जेव्हा जिमवर जॉईन करतो तेव्हा समोर आपले मित्र किंवा आपल्या शेजारी हे जे लोक ज्या पद्धतीने वेट उचलत असतात, त्यामुळे आपल्या तरुण लोकांना ना ते वेट उचलायचा मोह आवरत नाही. ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळे खरं तर प्रॅक्टिकली मी असं सजेशन देईन की कुठल्याही जिमवर जॉईन केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सर्कम्फरन्स कमी करा किंवा गर्थ रिडक्शन करा. ते काय असतं? म्हणजे काय, पोट किंवा साईज कमी करा. म्हणजे काय माहितीये का, तुम्ही कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स, मगाशी तुम्ही म्हणालात ना कार्डिओ, तर ज्याला दम श्वासाचे व्यायाम, की दम श्वास जर तुमचा वाढला म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स वाढला तर हार्टची स्थिती चांगली होते आणि मसल फ्लेक्झिबिलिटी होते. आता तुम्ही जर कुठल्याही जिममध्ये बघितलं तर जे ट्रेनर असतात ते असे तगडेच्या तगडे असतात. ते फक्त तुम्हाला वेट 100 किलो वगैरे उचलून बायसेप ट्रायसेप मारायला देतात. पण ह्या लोकांना सांगितलं की तू जा रे 100 मीटर पळ, तर ते पळू शकत नाहीत. ह्याचं कारण प्रॉब्लेम कुठे होतो हे सांगते की कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स म्हणजे दम श्वासाचे व्यायाम आणि स्ट्रेचिंग, बेंडिंग, त्याच्या व्यतिरिक्त फ्लोअर एक्सरसाइज, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं पोट कमी करणं, सर्कम्फरन्स किंवा गर्थ रिडक्शन करणं आणि मग वेट ट्रेनिंग करणं, हे जर केलं तर तुम्हाला एकाच वेळेला लीन बॉडी ज्याला म्हणतो ती करता येईल. पण तुमच्या डोक्यात असतं की मला सलमान खान व्हायचंय, पण दुर्दैवाने तुमचा अमजद खान होतो बाहेर येताना. कारण कन्सेप्ट क्लिअर नसतात. कारण काय असतं ना की आपले मसल्स आहेत ना शरीरातले, ते फास्टेस्ट आणि लार्जेस्ट कन्झ्युमर आहेत. त्यामुळे ते जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता, जेव्हा तुम्ही आज 10 किलो घेतलं, उद्या 50 किलो घेतलं, 60 किलो घेतलं, लॅट पुल इफेक्ट, मी डेड वेट काय 50 किलो उचलतो, डेड वेट 100 किलो उचलतो, हे जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा तुम्ही ओके असता. पण हे केल्यानंतर घरी गेल्यानंतर जी भूक वेड्यासारखी लागते, भस्म्या लागल्यासारखी भूक लागते, त्यावेळेला यू हॅव टू कंट्रोल युअर माइंड. आणि त्यावेळेला कुठल्या तरी डायटिशियनकडनं तुम्ही योग्य पद्धतीचं डाएट घेणं, प्रोटीन इंटेक, कार्बोहायड्रेट इंटेक हा व्यवस्थित करणं एक्सपेक्टेड आहे. पण तसं होत नाही आणि आपण बका खातो. त्याच्यात असं म्हणतात की हाय प्रोटीन वाला घ्यायचं, कार्बोहायड्रेट कमी खायचे वगैरे. अगदी बरोबर, हाय प्रोटीन घ्यायचं ना, पण त्याच्याबरोबर तुम्ही कार्ब अगदीच जर कट केले तर पोट साफ व्हायला प्रॉब्लेम होणार. आणि ही सगळी जे लोक असतात ना की ज्यांना अर्धवट काहीतरी माहिती असतं आणि ते काहीतरी करायला जातात, त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगते. माझ्याकडे एक मुलगा यायचा तळेगावहून, म्हणजे तो ऍक्च्युली त्याची बायको माझ्याकडे ट्रीटमेंटला आली होती इन्फर्टिलिटीच्या, की तिला वजन कमी करून हवं होतं, PCODचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. आणि मी तिचं 5-6 किलो वजन कमी केलं साधारण 22-23 दिवसात.
दिवसात तिचं 5 किलो वेट लॉस झाला. मग तिचा नवरा म्हणला हे असं कधी कमी होत असतं का. मग मी त्याच्याशी सगळं फोनवर बोलले. मग मी त्याला म्हणलं की बाबा रे तू मला भेटायला ये. तर तो म्हणला मी वेट ट्रेनिंग करतो आणि माझा याच्यावर काही विश्वास नाही. म्हणलं ठीक आहे तू भेटायला तरी ये. तर मला असं लक्षात आलं की तो दिवसाकाठी म्हणजे सकाळी 9 अंडी खातो, संध्याकाळी 9 अंडी खातो, मध्ये चिकन खातो आणि त्यांनी 2 वर्षामध्ये पोळी भात भाकरी ब्रेड रोटी नान कुलचा पुरी ह्याच्यातलं काहीही कार्ब खाल्लेलं नाही, भाज्या खाल्लेल्या नाहीत, सॅलड खाल्लेले नाही, फ्रूट्स खाल्लेले नाही. त्यामुळे तो जेव्हा मुलगा जिमवर आला तेव्हा त्याच्या अंगाला प्रचंड घाण वास येत होता. म्हणजे माझ्याकडे असं झालं की सगळी लोक माझ्या तिथनं उठून बाहेर निघून गेली. ते म्हणजे काय चाललंय मॅडम. मी जेव्हा त्याच्याशी बोलले तेव्हा मला लक्षात आलं की अरे म्हटलं मुला तू खाल्लेलंच नाहीस मग तू काय करतोस. तर म्हटलं आय एम एन इंजिनियर. मग म्हणलं मग तू जॉबला जातोस का. नाही म्हणलं माझा जॉब गेलेला आहे. मग म्हणलं तू कसं काय हे सगळं. मला लक्षात आलं की हा वर्कआउट अति करतोय. कारण मी त्याला जेव्हा वर्कआउट विचारला तेव्हा तो मला म्हणाला की मॅडम मी 100पेक्षा जास्त किलो वेट घेऊन लॅट पुली पेक डेक लेग प्रेस सिटेड बेंच प्रेस हे 150-150 200 किलो घेऊन मारतो. आणि मग त्याच्यानंतर मग मला एवढी अंडी लागतातच, एवढं चिकन लागतंच, एवढं फिश लागतंच. अरे पण म्हटलं त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटचं काय. त्याची बायको म्हणाली मॅडम हा मुलगा 2 वर्ष झोपलेलाच नाही आहे. म्हणलं कशी झोप येईल मुला तुला. तुझ्या पोटात कुठे चिकन जरी खायचं किंवा फिश जरी खायचं तरी पोळीला लावून आपण खातो. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स त्याच्यानंतर सॅलड रफेज हे फळं हे काहीच पोटात न गेल्यामुळे त्याला कॉन्स्टिपेशनचा सिव्हिअर प्रॉब्लेम, त्याला BP बसलेलं होतं हे त्याला कळलं नाही. मी त्याचं BP चेक केलं तेव्हा सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्हीही गणलेलं होतं. मी त्याला तिथनं गाडीत घातलं आणि मी माझ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. सिस्टोलिक डायस्टोलिक म्हणजे वरचं BP आणि खालचं BP. आणि हे सगळं बघितल्यानंतर आय वॉज शॉक की ॲट द एज ऑफ 28 रनिंग तू हे सगळं गोंधळ घालतोस. कुणी तुला सांगितलं हे सगळ्या गोष्टी. मग मी त्याला सगळं समजावून सांगितलं की बाबा रे तुझ्या बायकोचं जर एवढं वजन कमी झालं आणि ती एवढ्या पोळ्या खाती एवढं सगळं तू बघतोयस मग डू वन थिंग. आजपासून मी तिला सांगितलं की तुझ्या बायकोला मी तुझं डाएट सांगते. आजपासून तू तसंही तू ऑफिसला जात नाहीस. तू पहिल्यांदा जिमला जाणं बंद कर. तू घरात झोपून राहा. कारण तो त्याची बायको म्हणली तो घरी आल्यानंतर भुश्याचं पोतं टाकल्यासारखा पडून राहतो कारण त्याला ताकदच राहत नाही. अगं म्हणलं त्याला दोष देण्यात अर्थ नाही आहे. तो ज्या पद्धतीचं चुकीचं वेट ट्रेनिंग करतो आहे त्यामुळे त्याला हा त्रास होतोय. मग ही माझी जबाबदारी आहे की मी त्याचं सगळं बरोबर करून देते. मी त्याचं सगळं बंद केलं, सगळं त्याचं डाएट पूर्ण बदल केलं. त्याला सांगितलं की तव्यावरची गरमागरम पोळी भाजी आमटी कोशिंबीर आपलं साधं महाराष्ट्रीयन जेवण त्याला 2 वेळा दे. त्यामुळे नाश्त्याला काय दे, नाश्त्याला पण पोळी भाजी दे आणि सगळं चिकन फिश अंडी मटण सगळं फेकून दे घरातलं, काहीही खायचं नाही. पण खरं तर असं म्हणतात की नॉन व्हेजिटेरियन पण लागत असतं. अहो पण किंवा महत्वाचं असतं. अगदी बरोबर आहे ना सर. पण 2 वर्ष ज्या मुलाने काहीच खाल्लेलं नाहीये तेव्हा त्याच्या मनाला त्याच्या शरीराला कुठेही सटायटीच नव्हती, समाधानच नव्हतं आणि व्यवस्थित पोट न भरल्यामुळे त्याला झोप येत नव्हती. म्हणून मी त्याला खोबरेल तेल प्यायला सांगितलं की आतनं तुझं सगळं पोट व्यवस्थित होईल. खोबरेल तेल पिता येतं? येस 200%. मी गेली 20 वर्ष सगळ्यांना जेवणानंतर रात्री 1 टेबलस्पून खोबरेल तेल प्या असं सांगते. गट क्लिनिंग. तुम्ही नंतर बोलू आपण त्याच्यावर. पण हा वेगळा विषय. नुसतं गट क्लिनिंग नाही, त्याचे खूप उपयोग आहेत. मग त्याला मी शिवाश पोळी भाजी आमटी कोशिंबीर हे सगळं डाएट दिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोचा फोन आला की मॅडम काल रात्री हा 9:30ला झोपलाय, तो अजून उठलेलाच नाही. म्हटलं काळजी करू नकोस, त्याला काहीही होणार नाही. 2 वर्षाची झोप काढतोय तो. आणि त्याच्यानंतर मी त्याला सलग 9-10 दिवस फक्त पोळी भाजी आमटी कोशिंबीर पोळी भाजी आमटी कोशिंबीर ह्याच्यावर ठेवलं. संध्याकाळी फळं खायला दिली, सॅलड दिली मध्ये जेवणामध्ये, ताक दिलं. आणि ते झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की आता जगातल्या कुठल्याही जिमवर जाऊन बघ, 8 दिवसानंतर तुझं वजन 5 किलोपेक्षा जास्त कमी झालेलं असेल. तर म्हणलं म्हणलं बघ वेट अँड वॉच. आणि ज्या अर्थी तू इतके वर्ष 2 वर्ष तू झोपलेलं नाहीस आणि आज तुला झोप लागलेली आहे. तर त्याच्यानंतर हेच झालं की जेव्हा 9 दिवस झाले तेव्हा त्यांनी बघितलं तर त्याचं वजन 6 किलो 500 ग्रॅम कमी झालं होतं. तो म्हणला हॅट्स ऑफ टू यू मॅडम. आणि मला प्रचंड शांत वाटते. आणि कारण मानसिक तुम्हाला मी मग जे म्हटलं ना की आपलं मन आणि शरीर ह्याचा अत्यंत जवळचा संबंध असतो. आणि म्हणून कायम सबकॉन्शियस माइंडलाच आपण सांगायचं असतं की आय एम फिट,
मी छान आहे, माझा वेट लॉस होतोय. आणि हेच मी त्याच्या बाबतीत चालू केलं. आणि त्याच्यानंतर त्याला लाय डाऊन एक्सरसाइज दिली. त्याच्यानंतर त्याचं वजन बस कमी झालं. आणि एक दिवशी त्याचा मला फोन आला की मॅडम आय एम कॅरिंग. म्हणलं तर म्हणलं नाही वी आर कॅरिंग. तर मी आता बाप होणार आहे. मॉरल ऑफ द स्टोरी की चुकीच्या मार्गदर्शनामुळे आजकालच्या दिवसात सुद्धा काय होऊ शकतं तळेगावसारख्या ठिकाणी, म्हणजे ते पुण्याच्या इतक्या जवळ असताना सुद्धा. आता याच्यात दुसरा ऍस्पेक्ट आपण घेऊया. तुम्ही आता जे सांगितलं उदाहरण ते पुरुषाचं झालं. महिलांसाठीचं हे कसं वर्कआउट होतं? कारण बऱ्याचदा मी पण पाहिलेलं आहे, जसं आपण म्हणत होता की बऱ्याचशा ट्रेनर्स आता महिला झालेल्या आहेत, बऱ्याचशा महिला या आता वेट ट्रेनिंग करायला लागलेल्या आहेत. खरंच महिलांसाठी वेट ट्रेनिंग गरजेचं आहे का? बरं असेल तर ते काय प्रमाणात आणि त्यांनी काय करावं एक्सरसाइज नक्की? ॲक्च्युली मी एवढंच सांगेन की बायकांनी फेमिनिटी शिल्लक ठेवून बारीक व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर तुम्ही फ्लोअर एक्सरसाइज करा. आणि वेट ट्रेनिंग करायचं असेल तसं जसं पुरुषांच्या बाबतीत मी सांगितलं की कमी वेट्स आणि जास्त रिपिटेशन. पुरुषांच्या बाबतीत जर 20 किलो आणि 200 रिपिटेशन्स असतील तर बायकांच्या बाबतीत मी सांगेन की तुम्ही 2 किलोचा डंबेल उचला. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला 6 पॅक्स, तुम्ही एक अगदी बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरातली मुलगी, आपली बहीण किंवा कोणी, आपली आई जिमला जात असेल आणि ती अचानक आपली आरशात बघून बायसेप ट्रायसेप चेक करायला लागली तर याचा अर्थ हे चुकतं आहे. म्हणजे जर ती मुलगी असेल तर थोड्याच दिवसात तिला PCOD, PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स, पिरियड्सचा प्रॉब्लेम येणं आणि मेल हार्मोन्स डॉमिनेटिंग होणं, ह्या गोष्टीला तोंड द्यावं लागणार. तिचं वजन वेडवाकडं सुटणार. आणि कुठल्याही कारणाने आपण अचानक जर वेट ट्रेनिंग बंद केलं तर जे तुमचे मसल हे आज 5 किलो 10 किलो 100 किलो घ्यायला सस्टेन झालेले असतात, ते अचानक जर तुम्ही बंद केलं तर ते मसल रिलॅक्स होतात. त्याची जागा फॅटने घेतली जाते आणि अगेन यू पुट ऑन युअर दुप्पट वेट. आणि जन्मतः किंवा निसर्गतः बायकांना आणि पुरुषांना वेगळी वेगळी जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे पुरुष हे मस्क्युलाईन आणि बायका या फेमिनाईन. तर त्यामुळे पुरुषांना त्यांच्या मसल्समध्ये जन्मजात ताकदच वेगळी असते की जी बायकांमध्ये नसते. त्यामुळे बायकांनी फेमिनिटी शिल्लक ठेवून जे वर्कआउट करता येईल, थोडक्यात फ्लोअर एक्सरसाइज करा, ज्याला आपण कॅलिस्थेनिक एक्सरसाइज म्हणतो की स्वतःच्या बॉडीचं वेट वापरून त्याच्या रिपिटेशन्स आणि सेट केलं तर तुमची ताकद वाढेल, तुमचा सर्कम्फरन्स कमी होईल, तुम्ही फेमिनाईन दिसाल, तुमची फेमिनिटी शिल्लक ठेवून तुम्ही बारीक व्हा. तुम्हाला माधुरी दीक्षित आवडते का बॉलिवूडमधल्या नट्या आवडतात, दॅट इज अप टू यू. पण आजकाल जर मुली कुठल्याही जिममधल्या, कन्व्हेन्शनल जिममधल्या मुली जर 6 पॅक्स ॲप दाखवून ज्या अशा वगैरे उभा राहिल्या तर बिंग वुमन मला ते खटकेल कुठं. नाही, हल्ली बऱ्याच मुली अशा त्या थोड्याशा बल्की दिसणं आणि थोडीशी बॉडी दाखवणं असं त्यांचं चालतं. हे बघा, ठीक आहे ते करत असतील पण किती योग्य आहे ते? नॅचरली ते किती योग्य? नाही, अजिबात नाही. हे बघा, हार्मोनल इम्बॅलन्स. मग जर बाईच्या आणि पुरुषाच्या दोघांच्याही शरीरामध्ये मेल आणि फिमेल हार्मोन्स असतात. बाईच्या शरीरात जर मेल हार्मोन्स डॉमिनेटिंग व्हायला लागले ते फक्त आणि फक्त वेट ट्रेनिंगनीच होतात. हेअर ग्रोथ होते. आणि बायका या अशा ह्याला उचलून फेकू का त्याला उचलून फेकू किंवा मी इकडे इतके 100 किलो नाही, हे आपलं काम नाही. प्रजननाची जबाबदारी आपल्याजवळ दिलेली आहे. तेव्हा रेक्टस ॲब्डॉमन आणि चेस्ट मसल ह्याच्या कॅव्हिटीतलं फॅट डिपॉझिशन कमी करा. दॅट डज नॉट मीन की तिथे 6 पॅक्स ॲब्स पाहिजे. तुम्हाला जर मूल हवं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं वेट ट्रेनिंग कधीही उपयोगाला येणार नाही. सो थिंक फिट, स्टे फिट.